घरात सगळ्यांना जरी सुट्टी असली ना तरीसुद्धा आपल्याला काही सुट्टी नसते. आज आहे रविवार, तरीसुद्धा रेग्युलर वेळेवर उठली. मला 1-2 एक्स्ट्राचे कामं करून घ्यायचे आहेत ना त्याच्यामुळे. पण दिवसाची सुरुवात माझी चहा घेऊनच होते. चहा घेतलं नाही तर काहीच काम सुचत नाही मला. मग चहा घेतला आणि त्याच्यानंतर लागले कामाला. रात्रीचे घासून ठेवलेले भांडे लगेच रॅकवर लावायला घेतले. आज सुट्टी असल्यामुळे मुलं थोडे लेट उठतील म्हणून हे एक्स्ट्राचे पटापट कामं करून घेते. नाहीतर मग उठले की त्यांची लुडबुडमध्ये सुरू होते आणि एक एक कामं वाढतात. तर इथे सिंपल असं जेवण बनवायला घेतलं. चपात्या बनवून घेतल्या आणि लगेच मेथीची भाजी बनवून घेतली. आता कडक ऊन तापायला लागलं त्याच्यामुळे जेवण आपोआप कमी होतं. पाणीच पिणं जास्त होतं किंवा थंड खाणं पिणं सुरू होऊन जातं ना, त्याच्यामुळे स्वयंपाक एकदम कमी होता करायचा. सिंपल असं भाजी चपाती बनवून घेतली आणि लगेच जेवण करून घेतलं. उरलेले काही कामं होते ते करून घेतले आणि 4:30 वाजता मी आणि दीदीचे पप्पा निघालो किराणा भरायला. तर आता एप्रिल मे महिन्यात खूप कडक ऊन तापतं आमच्याकडे, म्हणून मग एक्स्ट्राचा किराणा भरून ठेवला की मग एप्रिल मे टेन्शन नसतं आणि उन्हामध्ये बाहेर निघूशी वाटत नाही. खूप कडक ऊन असतं ना त्याच्यामुळे. आता सुद्धा 4:30 वाजले तरीसुद्धा एकदम कडक ऊन आहे. असं वाटतं दुपारच झालेली आहे. त्याच्यामुळे कंटाळा येतो. पोचलो शॉपीच्या ठिकाणी. भरपूर असा किराणा भरून घेतला आणि मग रिटर्न यायला निघालो. 2 पिशव्या पॅक भरून घेतलेल्या होत्या. एक पुढे ठेवली आणि एक माझ्या मांडीवर आणि घरी यायला निघालो. तर आता खूप रस्त्यावर भाजीपाला विकणारे असतात, फ्रूटवाले असतात. तर रस्त्यातच दीदीच्या पप्पांना एक टरबूजवाले दिसले. ट्रॅक्टर भरून विकायला आणलेले होते. त्यांना काही राहवलं नाही म्हणून मग लगेच त्यांनी गाडी थांबवली आणि 2 टरबूज घेतले. तर आता सीझनच आहे टरबूजचा, त्याच्यामुळे रोज घेऊन येतात ते. घरी आलो. घरी येताच बघा दीदीचे पप्पा आधी आले ना, तर ह्या दोघांचं पूर्ण किराणा फेकायचं काम चालू आहे. त्यांचं खाऊ खाली दाबलेलं होतं ना, त्याच्यामुळे किराणा पूर्ण असं खाली टाकता येते. पूर्ण किराणा काढून घेतला. तेवढ्यात मला लक्षात आलं की बऱ्याच ताई दादांची कमेंट होती की खडी साबण कुठलं. तर बघा, हे साबण मी तुमच्यासाठी दाखवते. यालाच खडी साबण असं म्हणतात आणि हे पूर्ण नॅचरल आहे. तर चला, आजच्या दिवशी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.